माझे वडील स्वर्गीय अच्युतराव उसगावकर हा. हे गोव्याच्या स्वातंत्र्य हो. काळापासून म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ते सभापती झाले आणि त्याच्यानंतर त्यांची यशस्वी घोडदौड आहे आपल्या राजकारणामध्ये गोव्याच्या, आणि ते राजकारणातलं एक चांगलं नाव आहे हो. माझे वडील म्हणजे. अर्थात त्यावेळेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ते लीडर होते मोठे. आणि जेव्हा स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांचं निधन झालं त्यावेळेला सिटिंग CM म्हणून लगेच त्यांचं नाव आलं सगळ्यात सिनियर मोस्ट हो. असल्या कारणाने. पण त्यांनी स्वर्गीय शशिकलाताई काकोडकर यांनाच CM करावं अशी विनंती केली हा. आणि त्यामुळे माझे वडील CM झाले नाहीत त्यावेळेला. पण एक चांगली पार्श्वभूमी आहे राजकारणाची. आणि तेव्हा जरी वय लहान असलं तरी सुद्धा ती ये जा असायची, उठबस असायची मोठमोठ्या नेत्यांची. एकदा इंदिरा गांधी आल्या होत्या, स्वर्गीय इंदिरा गांधी, आणि त्यांना विमानतळावर रिसीव्ह करायला माझे वडील घेऊन गेले होते मला. आणि त्यांनी माझ्या गालावरनं असा हात फिरवला. तो हो. त्यांचा हात अजूनही अरे वा. मला आठवतो, तो स्पर्श. आणि मला असं वाटलं वा, इंदिरा गांधींनी माझे गाल पकडले आणि मला इतकं छान असं केलं, असं पाठीवर माझ्या अशी शाबासकीची थाप वगैरे. त्यामुळे राजकारण खरं म्हणजे मला माझी जर इच्छा असती तर मी येऊ शकले असते. पण अजूनपर्यंत इच्छा नाही का असं नाही, पण कधीतरी राजकारणात येईन का हेही मला माहिती नाहीये. पण माझं सगळं लक्ष जे आहे, मला असं वाटतं की फिल्म इंडस्ट्री जी आहे ती एक कमिटेड असा प्रकार आहे की एक कलाकार म्हणून आपली कमिटमेंट हवी, पूर्ण लक्ष हवं. तसे बरेच कलाकार आहेत. आता हेमा मालिनी आहेत हो. किंवा साऊथचे अनेक हो. कलाकार, हो. चिरंजीवी आहेत. हम्म. ते आपला करिअर सांभाळून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात. मग कुठल्या पक्षाची ऑफर नाही का आली? आली, मी नावं नाही घेत, हा. पण बऱ्याच पक्षांची ऑफर आली. गोव्यामधून उभं राहा, हा. महाराष्ट्रातून उभं राहा वगैरे असं. पण आजपर्यंत ते धाडस नाही केलं. ते धाडसच आहे. कारण कसं आहे, आजच्या काळात राजकारणात यायचं म्हणजे इतकं सोपं नाहीये. पूर्वी पण नव्हतं, पण आज कसं आहे, जमाना वेगळा आहे. आज बरंच डिमांडिंग आहे हे क्षेत्र. कारण आता सोशल मीडिया तेवढा ॲक्टिव्ह आहे. तुम्हाला प्रत्येक ह्याला तुम्ही उत्तर द्यावं लागतं, तुम्हाला तत्पर असावं लागतं. आणि मला असं वाटतं की जर राजकारणात मी गेले तर पूर्ण वेळ मला राजकारणाला द्यायला आवडेल. कारण शेवटी ते समाजकारण आहे. हो. आणि माझ्या वडिलांचा वारसा मला आहे आणि समाजासाठीच मी काम करेन. तर मला असं वाटतं दोन ठिकाणी एका दगडावर म्हणजे दोन दगडांवर पाय ठेवणं माझ्यासाठी जरा मुश्किल आहे. तर बघू, माझ्या जर नशिबात ते असेल तर कधीतरी मी राजकारणात येईन किंवा येणार नाही, ते काळच ठरवेल. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.